हमारी नजरों के सामने। संभाजी राजांना तिथून नेण्यात आलं। वळउद्रुक कोल्हापूरच्या वर स्तंभाला संभाजी राजांना बांधण्यात आलं। डोळे काढायचे आधी स्वतः संभाजी राजांचे डोळे, हातात लाल गुंड तप्त सळ्या घेऊन हमशी आले। डोळे काढायचे संभाजी राजांचे। त्या लाल गुंड कापलेल्या सळ्या बघितल्या आणि संभाजी राजांना कळून चुकलो डोळे जाणार आता। आणि संभाजी राजांना मिटली आपले नेत्र, तसे डोळ्यासमोर उभे राहिले राजेशिव छत्रपती। अरे याच डोळ्यानं पाहिलं होतं स्वप्न स्वराज्य संवर्धनात, याच डोळ्यानं केल्या होत्या इशारा ते आपल्या मावळ्यांना। तेच डोळे उघडे डोळे, डोळ्यासमोर आले लागुंद त्या तप्त सळ्या गेले आत 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 आत, चर्र दिसली नुसता आवाज भोगावला। सळ्या गेले आत बाहेर आल्या त्याच वेगानं, पण डोळे नव्हते कुठं उभ्या होत्या नुसत्या फोडण्या। काय कुठं उग्र उग्र दर्प बाहेर फेकणाऱ्या त्या फोडण्या। अरे पायाचा काटा घुसला तर 8 दिवस पाय धरून बसतो आम्ही। डोळ्यात लागून तप्त सळ्या गेल्या, ती बिंचवा सारख्या वेदना मस्तकात थैथयात मारत तिला किती पोटावर किती एखादा गेलाचा शरण जगलाच नाही स्वरा। का नाही शरण गेला माझा संभाजी? का झगडत राहिला, का झुंजत राहिला माझा संभाजी राजा? सरदार आले संभाजी राजांची विचारपूस करायला, पण यो छावा ना रुकेगा ना छुटेगा। सरदार आले तसे वापस औरंगजेबाकडे गेले। औरंगजेब मला क्या क्या बोल क्या रहा है संभा, निकाली लोग क्या के वो तड़प रहा होगा, रेत की भीख मांग रहा होगा, क्या बोल बोल क्या रहा है वो संभा? तसे ते सरदार म्हणाले हुजूर वो संभा है, संभा उस शिवा का बेटा संभा। हुजूर वो ना रुकेगा ना ही झुकेगा हुजूर। हुजूर उसकी आंखें निकाल दी फिर भी वो आपको गालियां ही दे रहा है हुजूर। क्या बकते हो? आंखें निकाल दी फिर भी गालियां दे रहा है, आंखें निकाल दी फिर भी गालियां दे रहा है। काट डालो उसकी जबान, गालियां बकती है, काट डालो। सुरजाला सजेचा दुसरा जीभ कापायची आहे संभाजी राजांची जीभ। हातात भांगी सहसा ती तलवार घेऊन हमशी आले, जीभ कापायची आहे संभाजी राजांची हो जीभ। पण जीभ कापणार तशी संभाजी राजांचं तोंड तर बंद आहे आणि जीभ आत आहे, जीभ कापणार। मग एकाने संभाजी राजांचं तोंड उघडण्याचा प्रयत्न केला, पण जाबडा उघडेना। मग एकाने गालावर प्रचंड दाब जोर दिला तरी जाबडा उघडेना। मग एकाने मस्तकावर प्रहार केला तरी जाबडा उघडेना। आणि उघडेल कसा रे? वाघाचा जाबडा आहे, वाघाच्या जबड्यात घालून हात मोजील दात ही आमची अवकाश सांगणारा संभाजी राजा। पण त्याच वेळी एकाने युक्ती केली, संभाजी राजांचं नाक दाबून श्वास देण्यासाठी एका जीवाचा तडतड 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 श्वास घेण्यासाठी जसं तोंड उघडलं तसं हमशीत पकडली जीभ ओढली 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 बाहेर सब तोंडातून उघडलं नुसतं लाल होऊन जीभ पडली होती तिथंच वळवळत, ती सुद्धा तयार नव्हती आपल्या संभाजी राजांपासून पोट कवायला। आपल्या जीवाला उठवले जगदंब जगदंब चकोर, जी जीभ करीत राहिली जागर हरे हरे महादेव, जी जीभ म्हणत राहिली आऊ साहेब आबा साहेब, ती तुझी पडी होती तिथं वळवळत। एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार नाही, तब्बल 40 दिवस हा आनंदी अत्याचार। भोकर पोरावर तसं संभाजी राजांचं कातर सोडून काढलं, त्यावर मिठाचं पाणी टाकलं, चर्र जाळ झाला व्यापना। कुणीतरी यायचं पायाची पोट तोडायचं, कुणीतरी यायचं हाताची नखं उपसायचं, कुणीतरी यायचं एखादं कान कापायचं, कुणीतरी यायचं डोक्याची केस उपसायचं। अरे मुद्रा मुद्रा रक्त मुद्रा उठवती उतरायच्या हवा, पण एवढं चुकून सुद्धा रुकला नव्हता, वाकला नव्हता। स्वतः तसाच करायला बांधलेला आला तसा औरंगजेबाच्या दरबारात। मुद्रा मुद्रा रक्त मुद्रा उतरवत निघाला तुझा। आठवत होता आपल्या पित्याचं ते स्वराज्य, आठवत होता आपल्या पित्याला घालीत होता साथ आबासाहेब। आबाच्या डोळ्यानं पाहत असाल तुम्ही मला, पण आबासाहेब तुमचं ते आभाळ एवढं रूप पाहिला या तुमच्या शंभू बाळाकडे डोळे उरले नाही। आणि आबासाहेब आम्ही येत असताना तुमचा हात हातात घेऊन मोठ्या विश्वासानं सांगत होतो, आबासाहेब आमची फिकीर करू नका। पण आबासाहेब आता उरले नाही तो। आणि आबासाहेब तुम्हाला आपले आबासाहेब साथ घालायला आता या तुमच्या शंभू बाळाकडे जीवही उरली नाही हो। पण एक सांगतो आबासाहेब, त्या रायगडावरच्या जगदीश्वराची जर हीच इच्छा असेल ना,
आणि रक्ताचा अभिषेक घालूनच या शंभू राजांचं जर मरण असेल ना, तर आबासाहेब त्या रायगडावरच्या जगदीश्वराला एकच मागणं मागतो. आबासाहेब आता वेळा जन्म दे, पण शिवपुत्र म्हणूनच ते. आणि अखेर उगवली ती काळी रात्र. फाल्गुनी मध्य अमावस्या 11 मार्च 1689. त्या औरंगजेबाच्या मुखातलं शेवटची आज्ञा सुटली, मस्तक कलम करा त्याचं. आणि संभाजी राजांचं मस्तक कापलं गेलं. भाल्याच्या फळाला लागलं. आणि तो भाल्याचा फळ निघाला वाजत गाजत. तो भाल्याचा फळ आला इंद्राई भीमेच्या काठेवर आणि इंद्राई भीमेच्या पात्रात तो भाल्याचा फळ गावला गेला. तशी थरारली शहारली इंद्रायणी. आणि याच इंद्रायणीनं पाहिलं होतं ते संभाजी राजांचं ते शेवटी. याच इंद्रायणीनं पाहिलं होतं